मी अविनाश कुंभार. मी राहायला अकोल्यात आहे, तुकाराम चौकात. एका 2 महिन्यापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि हातामध्ये इथं प्लेट टाकण्याचे ऑपरेशन झालं संचेती पुणे येथे. संचेती पुण्याला ऑपरेशन झाल्यानंतर मी अकोल्याला आलो आणि संचेतीला फिजिओथेरपी करण्याचं त्यांनी सजेशन दिलं होतं. मग अकोल्याला आल्यानंतर मी अकोल्यात 1-2 ठिकाणी सुरुवातीला गेलो, चौकशी केली आणि सुरुवातीला फिजिओथेरपी घेतली. पण समाधानपूर्वक फिजिओथेरपीचं काम तिथं नाही झालं. मी जवळजवळ तिथं 15 दिवस गेलो होतो. तिथले एकंदरीत नॉन टेक्निकल स्टाफ आणि अनवॉन्टेड गोष्टी तिथं करून घेत होते. हे शेवटी लक्षात आल्यानंतर मी गुगलवर सर्च केलं की अकोल्यामध्ये अजून फिजिओथेरपी कुठं आहे. तर माझ्या निदर्शनास आलं की डॉक्टर गांधींचं क्लिनिक आहे. डॉक्टर गडिया यांच्या दवाखान्याच्या वर आहे, हॉस्पिटलच्या वर आहे. तर मी गुगलवरचे सगळे रिव्ह्यूज पाहिले. रिव्ह्यूज पाहून मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर म्हणले तुमची फाईल दाखवा. मग डॉक्टरांना फाईल दाखवली. त्यांनी एक्सरे वगैरे सगळे बघितले ऑपरेशन नंतरचे. आणि विशेष म्हणजे डॉक्टरांनी स्वतः, पुन्हा एकदा रिपीट करतो, डॉक्टरांनी स्वतः मला हातात घेतलं. म्हणजे ॲज अ पेशंट ट्रीट करायला. असं नाही की त्यांनी कोणत्या असिस्टंटला सांगितलं हां असा व्यायाम करून घे, नाही. डॉक्टरांनी हळूहळू मला कॉन्फिडन्स पण दिला, माझी सायकॉलॉजी पण डेव्हलप केली आणि मला हा हात ऑपरेट करायला एक विश्वास निर्माण झाला ते व्यायाम घेत असताना माझा. आणि जवळजवळ 30 ते 40 मिनिट सलग माझा व्यायाम व्हायचा हाताचा. तो सातत्यपूर्वक झाला आणि मी आज कॉन्फिडेंटली मी माझी कार चालवली आजच्या तारखेला. आणि हा सगळा विश्वास आणि ही सगळी प्रक्रिया आहे, हे सगळे क्रेडिट देतो मी माझ्या फिजिओथेरपिस्टला डॉक्टर गांधी सरांना. आणि मी अकोलेकरांना हायली रिकमेंड करेन किंवा आपल्या विदर्भातल्या लोकांना हायली रिकमेंड करेन की डॉक्टर गांधींकडे जावा. का तर जोपर्यंत ते स्वतःचं समाधान होत नाही, स्वतःचं, क्लायंटचं सोडा, पेशंटचं सोडा, स्वतःचं समाधान जोपर्यंत त्यांचं होत नाही तोपर्यंत ते आपला व्यायाम करून घेतात. त्यांचं स्वतःचं सॅटिस्फॅक्शन पण ते स्टेकवर लावतात. असं नाही काहीतरी 5-10 मिनिटं केलं, झालं, जावा, उद्या या तुम्ही, नाही. आणि विशेष म्हणजे त्यांची फी ही इकॉनॉमिक आहे बाकी कम्पेअर केलं तर. पहिली गोष्ट इकॉनॉमी, त्यांचं नॉलेज, त्यांचं डेडिकेशन, त्यांची आपल्या पेशंटप्रती असलेलं काळजी की बाबा या पेशंटला पुढं आयुष्यात कोणताच त्रास व्हायला नको किंवा तो हात असं स्टिफ राहायला नको किंवा पाय स्टिफ राहायला नको. नाही, मला फ्लेक्झिबिलिटी तुमच्यात पाहिजेच, या दृष्टीनं डे 1 पासून ते व्यायाम घेतात. आणि मी पुन्हा एकदा डॉक्टर गांधी सरांना मी धन्यवाद म्हणेन. माझी फिजिओथेरपी अजूनही सुरू आहे आणि अकोलेकरांना पण मी एकदा सजेस्ट करेन की तुम्ही डॉक्टर गांधी सरांकडे फिजिओथेरपीला निश्चित जावा. धन्यवाद.